हॅलो. ज्यांचं वय 35च्या पुढं आहे ना, ते थोडंसं लक्ष द्या आता. ओके. आज भरपूर महत्त्वाचा पार्ट बघणार आहोत आपण. काय? आपण म्हातारे होतो म्हणजे नेमकं काय होतं? ओके. चला बघू. आता आपलं जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपलं काय होतं, न्यूट्रिशन रिक्वायरमेंट वाढत जाते. ओके. न्यूट्रिशन रिक्वायरमेंट वाढते, लक्षात घ्या. कसं ते आपण बघू. पहिलं काय होतं, पहिलं प्रॉब्लेम डिक्रीज्ड ॲब्सॉर्प्शन. म्हणजे आपली बॉडी, आपण जे शिकलो आतडं छोटं आतडं जे खेचून घेतं न्यूट्रिशन्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स वगैरे, त्याची ताकद हळूहळू कमी होत जाते. ओके. त्याच्यामुळे काय, ॲब्सॉर्प्शन कमी होतं. पर्सेंटेज म्हणजे तरुण पोरांनी जर काही खाल्लं तर ते जेवढं ॲब्सॉर्ब करेल तेवढं आपलं म्हणजे 35च्या पुढचे जे आहेत त्यांचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही. बरंचसं वेस्ट जाईल. म्हणजे पर्सेंटेज तो जर 90% ॲब्सॉर्ब करत असेल तर मग आपलं पर्सेंटेज हळूहळू 80-70 असं होईल. ओके. लक्षात घ्या. आता काय काय डिक्रीज होतं माहितीये? B12, व्हिटॅमिन डी भरपूर महत्वाचं आहे बघा आपल्या हाडांच्या हेल्थसाठी. व्हिटॅमिन डी काय करतं माहिती आहे ना तुम्हाला? व्हिटॅमिन डी कॅल्शियमला आपल्या शरीरात पचवण्याचं काम करतं. कॅल्शियम. ओके. कॅल्शियम. ओके. हे तिन्ही गोष्टी किंवा काय, स्टमकचं ऍसिड प्रोडक्शन सुद्धा कमी होतं. आपण बघितलं होतं एका व्हिडिओमध्ये की स्टमकमध्ये ऍसिड प्रोडक्शन होतं. जसंही जेवण जातं त्याचं विघटन करतं, बरोबर, किंवा त्यातले बॅक्टेरिया मारतं. तर ते ऍसिडचं प्रोडक्शनच कमी व्हायला लागलंय जसं जसं वय होत चाललंय आपलं तसं तसं. लक्षात घ्या काय काय होतंय. इन्क्रीज्ड न्यूट्रिएंट नीड्स. जसं जसं आपलं वय होत जातं तसं तसं न्यूट्रिशनची आपल्या शरीराची रिक्वायरमेंट वाढते. कशी? थोडक्यात उदाहरण घ्या मसल्सचं. मसल्स आपले हळूहळू छोटे होत जातात जसं जसं वय वाढत जातं. ओके. तुम्ही बघितलं असेल तरुणपणात एकदम असा स्ट्रॉंग होता एखादा बॉडी बिल्डर, हळूहळू छोटा होत गेला. का होतंय असं? किंवा एखाद्या म्हाताऱ्यांना पण ऑब्झर्व करा, त्यांना विचारा, तर मी एकदम पैलवान होतो पण हळूहळू छोटं होत गेलं. हे असं का होतं? सगळ्यात महत्वाचं कारण आहे बघा, प्रोटीनचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ना. प्रोटीन, मसल कशाचे बनतात? प्रोटीनचे. आपण ऑलरेडी बघितले प्रोटीनचे कसे बनतात ते पण बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये बघा. सो प्रोटीन ॲब्सॉर्प्शनचा रेटच जर कमी झाला, ॲब्सॉर्बच नाही झालं जास्त प्रोटीन, किंवा आपण जास्त प्रोटीन खात पण नाही, तो मोठा प्रॉब्लेम. लक्षात घ्या. आपण एज कशी वाढते, काय होतं आपल्या शरीरात हे लक्षात घ्या, मग काय करायचं हे लक्षात येईल तुमच्या. त्याच्यामुळं जर प्रोटीनच कमी भेटलं शरीराला, ज्याने मसल रिपेअर होता, ज्याने मसल्स हे होतात, तर काय होतं मग, प्रोटीन हळूहळू जर आपले इंटेक कमी झालं तर मसल पण हळूहळू छोटे होतं. मसल मास कमी होतं. लक्षात घ्या. चेंजेस इन मेटाबॉलिझम. पचनशक्ती आपली कमी होते जसं जसं वय वाढत जातं. ऑलरेडी सांगितलं तुम्हाला पचन मेटाबॉलिझम. काही लोकांना स्मेल येणं किंवा जेवणाचा वास येत नाही किंवा त्याचं जे टेक्स्चर आहे, सो त्या ज्या गोष्टी आहेत, जेवण कसं अट्रॅक्ट करतं आपल्याला आणि आपल्या तोंडाला पाणी सुटतं, तसं म्हाताऱ्या माणसाला होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण जे आपण कालच बघितलं, जी आपली जी प्रक्रिया आहे पचनक्रिया, त्याच्यात प्रॉब्लेम होतो ना. प्रॉपर लाळ येणार नाही, प्रॉपर ऍसिड होणार नाही, येणार नाही तुमच्या शरीरात. हे सगळे प्रॉब्लेम आहेत बघा. त्याच्यामुळे काय होणार, आपण जेवढं खातो तेवढं आपल्या अंगाला लागणार नाही, पर्सेंटेज कमी होऊन जाईल. बघा प्रॉब्लेम आहेत बघा. त्याच्यानंतर काय, न्यूट्रिएंट लॉसेस. तुम्ही खाल्लेलं न्यूट्रिशन्स बरेचसे लॉस होतात. ओके. तसेच निघून जातात न वापरलं. ओके. तुमच्या युरिनद्वारे किंवा काहींचे काय होतं माहिती का, प्रॉब्लेम होतो म्हातारं झाल्यानंतर युरिनद्वारे किंवा वेस्ट द्वारे टॉयलेटमध्ये ते न्यूट्रियन्स तसेच निघून जातात. काही काही म्हाताऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे काय होतं, ते शरीर जेवढं म्हणजे फास्ट होते प्रक्रिया, थोडक्यात मला सांगितलं, त्यामुळे जेवढं ॲब्सॉर्ब व्हायचं तेवढं होत नाही. रेड्युस्ड ॲपेटाईट. ओके. कुठलीही गोष्ट पचण्याची त्यांची ताकद कमी होऊन जाते, जास्त खाता येत नाही त्यांना. त्याच्यानंतर क्रॉनिक डिसीज असतात काही लोकांना, म्हाताऱ्या लोकांना, म्हणजे
प्रदीर्घ आजार ते एक कारण आहे. आणि शेवटचं इंटरेस्टिंग कारण आहे बघा, मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला, मेडिकेशन्स हे रेग्युलर गोळ्या घेत असतात काहीतरी. मला सांगितलं गोळी एका आजाराला बरी करते, बाकीचे 10 प्रॉब्लेम चालू करते. त्याच्यामुळे शक्यतो गोळ्या आपल्याला लागणारच नाही असं करा. आजकाल तरुण पोरांना यार डायबिटीज आणि बीपी काय काय चालू झाले आणि रेग्युलर गोळ्या चालू झाल्या. आय एम लाईक सरप्राईज, शॉक. आता तुम्ही विचारणार, सर हे सगळं होऊ नये म्हणून काय करायचं? बरोबर ना, प्रश्न तोच आहे की आपल्याला तरुण राहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या गोष्टी डिक्लाइन होतात बघा. ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ कुठे आहे माहितीये? रेड्युस्ड ॲपेटाईट. म्हणजे तुमचं पचण्याची ताकद कमी होते. म्हणजे काय होतं, आता तुम्हाला सांगितलं मी, पचनाला जास्त काय लागते? एनर्जी लागते. मग जर पचनाला जास्त एनर्जी आली, पचलच जास्त, आपण जर खाल्लंच नाही तर ती एनर्जी रिक्वायरमेंट आपल्या शरीराची कमी होणार. लक्षात घ्या, एनर्जी रिक्वायरमेंट कमी होत जाते. न कळत, आपल्याला कळत नाही आपल्या शरीराची एनर्जी रिक्वायर, मग आपण कमी खायला सुरुवात करतो. जसं जसं म्हातारे होतात लोक तसं कमी खातात बघा. थोडंसं ऑब्झर्व करा. ही गोष्ट व्हायला नको. जर आपण कमी खाल्लं तर न्यूट्रिशन आपल्या शरीरात जाणार नाही. ऑलरेडी पर्सेंटेज कमी झालंय, म्हणजे हे सगळं उलट पालट आहे बघा. मग याच्यासाठी एकच गोष्ट तुम्हाला वाचू शकते, काय माहितीये? व्यायाम. व्यायाम जर केला, जास्त एनर्जी जर खर्च केली तर तुम्ही जास्त खाणार आहे. म्हातारे सुद्धा जर ज्यांनी जास्त काम केलं, जे शेतात जास्त काम करायला जातात म्हातारे, ते जास्त खातात बघा, त्यांचा ॲपेटाईट चांगला असतो. हेच तर करायचंय आपल्याला. आणि लक्षात ठेवायचं काय काय खायचंय. प्रोटीन, प्रत्येक जेवणात प्रोटीन ठेवा, नाही तर मसल छोटे होत जातील. अरे लवकर म्हातारे होऊन जाणार, उठता येणार नाही. आणि एकदा का उठता आलं नाही, मग पडायचं, हे करायचं, मग कॅल्शियम कमी असते हड्डीमध्ये, मग हड्डी तुटते. हड्डी तुटली तर जोडत नाही. सगळा अवघड कार्यक्रम होऊन जातो बघा. त्याच्यासाठी व्यायाम कराच. काही झाले तरी 10,000 स्टेप्स किंवा झाल्या पाहिजे तुमच्या चालण्याच्या. ऍटलिस्ट मिनिमम रिक्वायरमेंट 10,000 स्टेप्सची. बाकीचे पण व्यायाम करा. आता तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं की 3 दिवस तुम्ही रेजिस्टन्स म्हणजे वजन उचलायचं काम करा. नाही वजन, नाही जिम, तर स्वतःचं वजन उचला अगोदर. म्हणजे काय? जोर काढा, जोर आणि बैठका. ओके, जे मेन स्नायू आहेत, जोरनी आपल्या हाताचे स्नायू ज्याने आपण कामं करतो, आणि बैठकांनी जे पायाचे स्नायू ज्याने आपण चालतो, ते तरी स्ट्रॉंग राहतील. ते जर शेवटपर्यंत स्ट्रॉंग राहिले तर तुम्ही स्ट्रॉंग राहणार आहे. मग जोर बैठका तरी काढा, जे आपले पैलवान करायचे जुन्या काळामध्ये. ओके, आता बघा, हळूहळू स्टॅमिना डेव्हलप होतो. डायरेक्ट तुम्हाला 100 जोर काढता येणार नाहीये. लक्षात घ्या, हळूहळू सुरुवात करा, पण सोडू नका. जर तुम्हाला हेल्दी आयुष्य जगायचंय, लवकर म्हातारं व्हायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी शरीरात होणार आहे बघा. याला आपण वाचू शकत नाही. आणि एकच गोष्ट वाचू शकते तुम्हाला, व्यायाम. बघा पटतंय का रोज व्यायाम करायला, हेल्दी राहायला, आणि तुमची एज थोडीशी हळूहळू एजिंग प्रोसेस स्टॉप करण्यासाठी आपल्याला हे सगळं. आणि ऑटोफॅजीचा व्हिडिओ बघायला विसरू नका. ज्या दीर्घकाळ कसं जगता येईल त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. ती एक प्रोसेस महत्वाची आहे. आपल्या शरीरातले जे वेस्ट आहे, म्हणजे पेशीच्या लेवलचं वेस्ट, ओके, पेशीच्या लेवलचं, ते कसं बाहेर निघतं ते सांगितलं तुम्हाला. त्याच्यामुळेच आपण कोमेजून जातो. म्हातारे माणसं जे शरीर, त्वचा अशी हे कमून होते, ऑटोफॅजी होत नाही बघा त्यांच्या शरीरात. तो व्हिडिओ जाम महत्वाचा आहे. ऑटोफॅजी म्हणजे काय, ओके, तो बघा. लक्षात घ्या गोष्टी काय होत आहेत. जुन्या काळात, आता मी परत बोलतो, जुन्या काळात म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे ते सुद्धा काही करून जायचे. परत तेच उदाहरण देतोय. उदय भानूला कोणी मारलं? तानाजी मूवी बघितला असेल तुम्ही, शेलार मामा. त्याचं वय 80 ते 85 वर्ष. बघा, 85 वर्षात जर तो एवढा, उदय भानूने ज्याला तानाजीला मारलं त्या माणसाला मारू शकतो, किती ताकद असेल. थोडासा विचार करा या गोष्टींचा. 35च्या पुढे गेल्यावर, 40च्या पुढे गेल्यावर लगेच माइंडला फीड करायला सुरुवात करू नका. आता माझं वय झालं, आता माझं वय झालं. बोलूच नका. अरे तरुण आहे तुम्ही. ओके, व्यायाम करा, स्वतःला फिट ठेवा, फिट. बघा पटतंय का या सगळ्या गोष्टी करायला? व्यायाम तर चालूच करा. आणि काय पोटात जातंय ते बघा. न्यूट्रिशन्स जास्त गेले पाहिजे, प्रोटीन्स जास्त गेले पाहिजे. एनर्जीची जास्त गरज नाही. एनर्जीने फक्त पोट वाढतं, हे आपण ऑलरेडी बघितलंय. ओके, धन्यवाद.